ते सारखा लाईनचा त्रास होत आहे 2-3 दिवस का आम्हाला तर वर्षानुवर्ष त्रासच चालू आहे. पण काय करणार आहे आता हे बा. पण काल हे अशी मोठी एक घटना झाली. मेन लाईनचा आमचा जो तार आहे हा तुटला आणि खाली पडला. कोणाची ना कोणाची जीवितहानी होण्याचा प्रश्न होता. पण तरी पण आता शेवटी आता काही पर्याय नाही. कितीक दिवस पीक तिकडे सुकत आहे आणि डीपीचे जे आमचे बुशिंग आहे ते पूर्ण जळालेले आहे. कोणीच इकडे लक्ष देऊन नाही राहिलं. शेवटी आता आम्हालाच हे कार्य हाती घ्यावं लागून राहिलं. काय करणार, किती जर पीक पूर्ण असं सुकून गेलं, काय करणार, शेतकऱ्याचे मोठे हाल चालू आहे. बस आता कोणी लक्ष देतं नाही. MSEBीनं खास करून MSEBीनं आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आमचा जो वायरमन आहे त्या वायरमननं लक्ष दिलं पाहिजे. MSEBीच्या साहेबाला फोन करा तर MSEBीचा साहेब म्हणते का DP देतो हे देतो, शांशन झाली. DP काही गेल्या 4-5 वर्षापासून येऊन नाही राहिली. काय करू आता, फाशी घ्यायची पाहिजे आली. आणि हे सर्व तारलं हे लाईन सर्व आमची अस्ताव्यस्त झाली आहे. 100 ठिकाणी जॉईंट झालेले आहे. आता लाईन जोडणीचं काम चालू आहे. हे बा, हे आता जवान आमचे 100 बळकर 1, हे आमचे ज्येष्ठ नेते बबलू भाऊ कार्यकर्ते. आता हे बांधण्याचं काम चालू आहे. हे तार बांधण्याचं काम चालू आहे. आता पाहू काय होते तर लाईन चालू केल्यानंतर. बघा कशी रांग लागली आहे एका लाईनीत. वायर म्हणता होई का सरळ. हे आता तिकडून लाईन जोडत आणली आम्ही आणि आता ह्या पोलवर एक मुलगा धसलेला आहे. इथं MSEBीचा कोणताही कर्मचारी हजर नसताना हे काम आम्ही करत आहे. कारण की तिकडे पीक सुकत आहे, दुसरा पर्याय नाही केल्याशिवाय. हे आमचे रविभाऊ गवडी एवढं वृद्ध वयस्कर माणूस असून सुद्धा आमच्यासोबत हजर आहे.